नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण काही दिवसापूर्वीच म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आयोगाचं एवढं मोठं कौतुक केलं की आयोगाने 22 दिवसामध्ये रिझल्ट लावला. UPSCच्या अगोदर रिझल्ट लावला. आयोग पहिल्या दिवशीच काय करतोय, एक्झामच्या दुसऱ्या दिवशीच काय करतोय, आन्सर की पाठवतोय. ओके. 15 दिवसात दुसरे आन्सर की पाठवतोय, लगेच रिझल्ट सुद्धा लावतोय. ओके. या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह असताना परत आयोगाने एकदा मुलांना काय दिलेलं आहे, तर शॉक दिलाय की का शॉक दिलेला आहे, तर आता पुढच्या ज्या एक्झाम होणार आहेत, ते कशा होणार आहेत? सीबीटी होणार आहेत. कशा होणार आहेत? सीबीटी. ज्या की एमपीएससी करणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला नको आहेत. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके. आम्ही काही एसएससी आयबीपीएस वाले विद्यार्थी नाही आहोत. आम्हाला पेपर आणि आमचा पेन अँड पेन्सिल याच्यावर आम्ही काय करत असतो, पेपर देत असतो. ओके. कोणत्याही आता इथे एक पोल आहे बघा, आपल्या टेलिग्रामचा एक पोल आहे. 35,000 मुलांनी याला वोट केलेला आहे की ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन पाहिजे. तर सर्व मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला काय पाहिजे, ऑफलाईन पाहिजे. म्हणजे एवढ्या लोकांचं म्हणतात ना, एवढं मत असताना आयोग काय करतोय, कॉम्प्युटर बेस काय करतोय, टेस्ट घेण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. आता का कॉम्प्युटर नसावी हे मी पुढे चर्चा करेन. ओके. आणि का असं याच्याबद्दल पण बोलेन मी, पण जास्त का नसावी. ओके. कारण का आपल्या जे महाराष्ट्रातल्या मुलांनी खूप ठिकाणी आपण काय केलं, ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सिरीजमध्ये काय लूपहोल्स असतात, कशा पद्धतीने गैरव्यवहार चालतो, काय पद्धतीने नॉर्मलायझेशन, महत्वाचं आहे नॉर्मलायझेशन. मुलांना भीती वाटते ते नॉर्मलायझेशन. तुम्हाला माहिती असेल, मागे तलाठीची एक्झाम झाली होती. त्या एका मुलाला किती मार्क होते? 215 मार्क होते, आउट ऑफ 200. आउट ऑफ 200 किती मार्क होते त्याला? 215 आफ्टर नॉर्मलायझेशन. हे सर्व प्रकार घडतात. सो मुलांना ते नको आहे. ओके. तुम्ही घेताय आता एवढे काय जागा आहे, जसे तुम्ही 7,000च्या जागा, मला तर म्हणायचं तुम्ही 7,000च्या जागा घेतल्यात ना. आता इथे तर तुमच्या जागा किती किती आहेत? फक्त 2600, आय थिंक 2700 जागा आहेत. किती जागा आहेत? 2600 प्लस जागा आहेत. तुम्ही तर 7,000साठी काय घेतल्या होत्या? एक्झाम घेतलेली आहे. सो घ्या, टप्प्याटप्प्याने घ्या. आमचं म्हणणं आहे, म्हणजे मुलांचं म्हणणं आहे काय, तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या, एकाच वेळी घेऊ नका. सो हेच आहे की आयोगाची ही नोटिफिकेशन आहे की आम्ही पुढच्या येणाऱ्या काही एक्झाम आहेत, त्या सर्व एक्झाम कशा होतील? सीबीटी बेस होतील. आणि वर्षातून 2दा. आता हे पण थोडंसं म्हणजे आउट ऑफ बॉक्स, म्हणजे मुलांना सुद्धा हे याच्यामध्ये काय आहे, मुलं पण डाऊटफुल आहेत की कशा पद्धतीने आता एक्झाम होणार. त्यांनी काय म्हणायचंय की त्यांना पूर्व परीक्षा तुमच्या 2 पेक्षा जास्त वेळ होणार आणि मुख्य परीक्षा फक्त एकदाच होणार. म्हणजे मुख्य परीक्षा ऍट द एंड ऑफ द मला वाटतं की इयर होणार. आणि त्या अगोदर आता समजा 27 मध्ये आपण एंटर केल्यानंतर तुमची पहिल्यांदा जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम येणार. तिथे तुम्ही जर पास होऊ शकला नसाल तर तुमचे परत जुलैमध्ये होणार, परत ऑक्टोबरमध्ये होणार. असं करत करत तुम्ही कुठल्याही तर एका एक्झाम मध्ये काय व्हायचं, पास व्हायचं. मग तुम्ही मुख्याला काय राहाल, पात्र राहाल, असं आयोगाचं म्हणणं आहे. पण हे कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला रेशो घ्यायचा असेल, तुम्ही कशा पद्धतीने रेशो घेणार आहात? ओके. हे सर्व आयोगाला क्लिअर करावं लागेल, नाही तर खूप मोठा गडबड होणार आहे. खूप सारे काय म्हणतात ना, एक फ्रॉड टाईप होणार आहे गोष्टी. म्हणजे कोणालाही इथे काय भेटू शकतं, संधी भेटू शकते. म्हणजे मुख्य परीक्षा पण तुमच्या तेवढ्या होत असेल ते वेगळी गोष्ट होती, पण मुख्य परीक्षा तुमची एकच होणार आहे. आणि पूर्व परीक्षा किती होणार? 2 पेक्षा जास्त होणार आहेत. ओके. जरी 2 झाल्या, जानेवारीमध्ये आणि जूनमध्ये झाली, आणि तुमची समजा सप्टेंबरमध्ये काय आहे, मेन्स आहे, तरी इथून मुलं तुम्ही कशी घेणार, हा मोठा काय आहे, प्रश्न आहे. नॉर्मलायझेशन मध्ये मुलांचा विश्वास अजिबात राहिलेला नाहीये. मुलं परत काय करतील, मला असं वाटतंय की परत आंदोलन करावं लागेल, असं म्हणजे आयोगाचे काही दिवसात निर्णय दिसतात. आपण हरपालकल पॅटर्न म्हणत होतो की चांगला आहे, चांगला आहे, पण मला वाटत नाही की या निर्णयाला मुलं कोण ऍक्सेप्ट करतील की ऑनलाईन ऑनलाईन. ओके. आणि मुलांचा टीसीएस आणि आयबीपीएस वर तर अजिबात विश्वास नाही. आम्ही टीसीएस आयबीपीएस कडे सरळ सेवा एक्झाम नको म्हणून काय करत होतो, डिमांड केली होती. आणि ती सरकारने मान्य सुद्धा केली, आणि ती कोणाकडे दिली? एमपीएससी कडे दिली. आता परत एमपीएससी काय करतोय, सीबीटी घेऊन तेच कोणाकडे देतोय, परत टीसीएस आणि आयबीपीएस कडे काय आहे, इनडायरेक्टली देण्याचा काय आहे त्यांचा प्रयत्न. सो इथे एक आहे, एक मी एक स्क्रीनशॉट घेतला आपल्या टेलिग्रामवरून. 20,000 मुलांची तुम्हाला लिस्ट घेता आली नाही कॉम्प्युटरवर, आणि तुम्ही 3-4 मुलांचा काय करताय, पेपर घेणार आहात. कशावर? ते पद्धती बदलत असते वेळेनुसार, पण तशी यंत्रणा आहे का तुमच्याकडे, पाहावं लागेल. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे टीसीएस आयबीपीएस काय काम करतं, की कशा पद्धतीचे तिथे काय होतात, फ्रॉड होतात. म्हणजे मागे तलाठी पेपरमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे काही विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर 3 ते 4 वेळेस काय झाले होते, बंद पडले होते. बाकी नॉर्मलायझेशनचा जो घोल असतोय तो मुलांना कधीच कळत नाही. ओके. कोणत्या शिफ्टला कसा पेपर असेल सांगता येत नाही. मुलं 190 वरून पण 170 ला येतात, आणि 170 वरचे कुठे पोहोचतात, 190 ला पोहोचतात. सो हे सर्व नॉर्मलायझेशन मध्ये चालतं. त्यामुळे खूप डाऊटफुल, म्हणजे असं होणार आहे की
94 जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही काय आहात, शुअर नाही आहेत की तुमची प्रिलिम्स होईल की नाही. ओके, काय सांगू, तुमच्या शिफ्टचा पेपर काय असेल, सोपा असेल. तर मला वाटतं हा आयोगाचा निर्णय थोडासा काय आहे, वादपूर्ण असेल. त्याच्यावर नक्कीच काय केली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांकडे बोलून हा निर्णय, मला वाटतं की माझ्या मते तरी हा निर्णय काही नाहीये, योग्य नाहीये. तुम्हाला जर घ्यायचीच नाही ना एक्झाम जास्त जागांसाठी, तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या. ओके, ज्या ग्रुप सीच्या त्या ग्रुप सीच्या मध्येच राहू दे, बाकीच्या ज्या जागा तुमच्या सरळ सेवा आयोग घेणार आहे एमपीएससी, तुम्ही टप्प्याटप्प्याने काय घ्या, त्याची मुलं त्यासाठी तयार आहेत. मुलं त्यासाठी 200 काय 300 काय 400 रुपये पण भरतील. ओके, सो याच्यावरून समजतंय की 90% जवळपास 90% मुलांना ऑफलाईनच काय पाहिजे. आता काय बदल केले तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा गट ब आणि गट त्यांच्या वर्षातून फक्त एकदाच घेतल्या जात होत्या, त्या आता वर्षातून 2 ते 3 वेळा काय होणार आहे, पूर्वपरीक्षा होणार आहेत. पूर्वपरीक्षा फक्त 2दा-3दा घेणार. आता आयोगाने ते पण स्पष्ट केलेलं नाही की कशा पद्धतीने आम्ही नॉर्मलायझेशन करू, कशा पद्धतीने रेशो घेऊ, काय असेल, कशा पद्धतीने म्हणजे प्रिलिम झाल्यानंतर म्हणजे जून मधली मुलं आणि जुलै मधली मुलं, जानेवारी मधल्या मध्ये मुलं आणि जुलैमध्ये कशा पद्धतीने, आता इथे पास झाल्या मुलांचं काय आणि इथे परत जी मुलं देणार जुलैमध्ये, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही रेशो घेणार आहात, हे अजून आयोगाने क्लिअर केलेलं. आय थिंक ते करतील लवकरच. पण मला वाटतं की स्किल टेस्ट काय झाली, सीबीटी काय झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे. जो कोणी आपल्याकडे आहेत, आपले अभिमन्यू पवार वगैरे आमदार साहेब, त्यांना भेटून मुलांनी नक्कीच निवेदन दिलं पाहिजे की तुम्ही मुलांवर लादू नका सीबीटी टेस्ट. मुलं त्यासाठी तयार नाही आहेत. म्हणजे संगणकावर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहेत. 2 वेळ परीक्षा झाल्या तर मेरिट कशी ठरेल? आता काय आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रवेशपत्रिका होणार आहेत आयोगाच्या, आणि हा एक प्रयत्न आता आयोग करतोय. कधी करतोय, एक ट्रायल समजा ते ग्रुप सी ला आता होणार आहे आपले 27 सप्टेंबर पासून, एक प्रकारची ट्रायल आयोग घेतोय आणि आय थिंक ते सुद्धा बंद झालं पाहिजे. त्यामुळे आयोग नॉर्मलायझेशन कोणाचे काय करेल, समानीकरण करेल. तुम्हाला पहिल्या शिफ्टमध्ये 85 गुण आहेत, दुसऱ्या शिफ्टमध्ये 82 गुण मिळवले. जर पहिली शिफ्ट जास्त कठीण असेल तर नॉर्मलायझेशनच्या नंतर गुणांमध्ये आवश्यक ते समायोजित केले जाईल, जेणेकरून सर्व उमेदवारांना काय भेटेल, न्याय संधी देईल. नॉर्मलायझेशन वर मुलांचा विश्वास नाहीच आहे, पहिली गोष्ट. मुख्य परीक्षेसाठी हे एकदाच होणार आहे. कोणत्याही एका पूर्व परीक्षेत जर तुम्ही पास झालात तर मुख्य परीक्षेला काय राहाल, पात्र राहाल, जे की तुमची सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये राहण्याची काय असते शक्यता. मला असं वाटतं की आता ज्या मेन्स होतील त्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच होणार आहे. मात्र मुख्य परीक्षा फक्त कशा होतील, वर्षातून एकदा होतील असं आयोगाचं म्हणणं आहे. आणि हा निर्णय कधीपासून लागू असणार आहे, नोव्हेंबर 27 पासून लागू असणार आहे. वर्षातून एकापेक्षा जास्त संधी मिळतील. एका चुकीमुळे संपूर्ण वर्ष वाया जाणार नाही. परीक्षेचा ताण कमी होईल. अधिक उमेदवारांना मुख्य परीक्षेमध्ये पोहोचण्याची काय भेटेल, संधी मिळेल. परत तेच आहे, तेवढ्या जागा पण असल्या पाहिजेत, माझं म्हणणं आहे. म्हणजे राज्यसेवेतून किमान 500 जरी जागा असल्या पाहिजेत, ग्रुप बी मधून किमान 1000 पेक्षाही जास्त जागा असल्या पाहिजेत, आणि आपल्या ग्रुप सी मधून 3000 पेक्षा जास्त जागा असल्या पाहिजे. त्यासाठी हा निर्णय काय असू शकतो, योग्य असू शकतो की मुलांना तुम्ही जास्तीत जास्त काय करताय, संधी देत आहे. ओके, सो ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाच की सीबीटी झाली पाहिजे की योग्य आहे की अयोग्य आहे. तुम्ही नक्कीच कमेंट करा, आपण ओके त्यावर सुद्धा बोलू. सो तुम्हाला समजलं असेल, 2 ते 3 वेळा काय होणार, प्रिलिम्स होणार, पण मुख्य परीक्षा काय होणार तुमची, एकदाच होणार आहे. बाकी आयोग तुम्हाला आपल्याला लवकरच काय सांगेल की कशा पद्धतीने आम्ही तो रेशो घेणार आहोत, काय करणार आहोत सर्व. ओव्हरऑल तुम्हाला आयडिया आले असेल. आपण इथे थांबूया. जय हिंद. थँक्यू.